कांदा, लसूण, मसाला, हळद हे सगळं तेलामध्ये परतून घेतलंय. आता त्याच्यामध्ये आपण चिरलेला वांग, बटाटा टाकायचा. ते परतून घ्यायचं आता थोडंसं बास. आता पाणी ओतूयात त्याच्यात. थोडंसं पीठ टाकूयात आता. तर ते कशाचं टाकायचं? ज्वारीचं. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आवडीनुसार. आणि अरे देवा, मीठ राहिलं, मीठ टाकते. आता थोडी वरनं कोथिंबीर टाकू. आता शिजून देऊ थोडंसं. झाली सोप्या पद्धतीत वांग बटाट्याची भाजी, रस्सा भाजी. कशी मस्त दिसते, एक नंबर झाली.